मुख्यमंत्री फडणवीस 100 दिवसांचा नियोजन आराखडा तयार करणार आहेत। 4 विभागांचा 100 दिवसांचा हा रोड मॅप तयार केला जाणार आहे। मुख्यमंत्री फडणवीस दुपारी 12 वाजता बैठक घेणार असल्याची माहिती आहे। तर आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल, भाजप महायुतीचं सरकार हे सत्तेत आहे, प्रचंड बहुमत त्यांना मिळालं आहे आणि अशामध्ये राज्यामध्ये पुढील 100 दिवसांमध्ये नेमके कोणकोणते कामं केली जाणार याविषयीचा आराखडा मुख्यमंत्री फडणवीस तयार करणार असल्याची माहिती आहे। रोड मॅप तयार केला जाणार आहे। 4 विभागाच्या 100 दिवसांचा हा रोड मॅप असेल। तर मुख्यमंत्री फडणवीस दुपारी 12 वाजता याविषयी बैठक घेणार असल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे। दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी उमेश करंजकर हे आपल्यासोबत थेट जोडले गेले आहेत। उमेश, काय सांगाल, मागे जेव्हा बैठक झाली होती मंत्रिमंडळाची त्यावेळेला सुद्धा 100 दिवसांच्या आराखड्याविषयी चर्चा झाल्याचं कळतंय आणि आता त्यासाठी एक विशेष बैठक मुख्यमंत्री फडणवीस घेणार असल्याची माहिती आहे। काय अपडेट्स? फारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्यावेळेस राज्याचा पदभार किंवा राज्याचा हा कारभार हाती घेतला त्यानंतरच ते ॲक्शन मोडवरती आपल्याला आलेले पाहायला मिळेल। खाते वाटपही झाले नव्हते। यावेळेस त्यांनी सर्व सचिवांची बैठक बोलवली आहे। त्यांनी 100 दिवसाचा आराखडा हा तयार करावा लागेल आणि 100 दिवसात राज्य कसं काम करणार आहे याबाबत आपण लक्ष केंद्रित करणार आहोत आणि कुठलीही कामामध्ये कसूर चालणार नाही अशा सूचना ज्या त्या सर्व सचिवांना त्यांनी दिल्या होत्या। त्यानुसार ते वेगवेगळ्या विभागांच्या एक रोडमॅप 100 दिवसाचा तयार करतायत। आज ज्या 4 विभागांची बैठक घेतली जाणार आहे, मंत्रालयातील त्यांनी जे वॉर रूम तयार केले, या वॉर रूममध्ये ठीक 12 वाजता ही बैठक पार होईल। या बैठकीला या सर्व विभागाचे सचिव असतीलच, यासोबतच म्हणजे मंत्री आहेत त्या सर्व खात्यांचे ते मंत्री हजर असतील आणि 100 दिवसात आपल्या खात्याकडून नेमका कसा कारभार केला जाणार आहे, काय गोल असले पाहिजेत, काय मोठे टार्गेट असले पाहिजेत आणि त्याच्यावर कसं काम केलं गेलं पाहिजे याचा एक 100 दिवसाचा आराखडा जो आहे तो मुख्यमंत्री तयार करणार आहेत। यामध्ये जर आपण पाहिलं तर आज उद्योग विभाग आहे, कामगार विभाग आहे, जल व मृद व जलसंधारण आहे आणि यासोबतच जर पाहिलं तर नगर विकास खाता, अशा 4 खात्यांचा ते आज सर्व पाहणी करणार आहेत। या सगळ्या खात्यांचा आढावा घेणार आहेत आणि या 100 दिवसात त्या 4ही खात्यामध्ये कसं काम केलं जाईल या प्रकारे या बैठकीत त्या सूचना करणार आहेत। यासोबतच जर आपण पाहिलं तर गेल्या काही दिवसापासून सातत्याने या सर्व खात्यांचा जो आहे तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आढावा घेतला जातोय। गेल्या काही दिवसापासून सातत्याने या बैठका सुरू आहेत। आजही ही महत्त्वाची बैठक असणार आहे आणि या बैठकीमध्ये 4 खात्यांचा आढावा घेतला जाणार आहे। त्यामुळे मुख्यमंत्री पद स्वीकारल्यापासून देवेंद्र फडणवीस जे त्या ॲक्शन मोडवर दिसत आहेत आणि राज्यामध्ये एक 100 दिवसाचा रोड मॅप तयार करण्यासाठी त्यांचे मोठे प्रयत्न असलेले आपल्याला पाहायला मिळतात। निश्चितच उमेश, आणखी एक प्रश्न उपस्थित होतोय की 100 दिवसांमध्ये या 4 विभागांमध्ये कशा पद्धतीने काम केलं जाणार याचा रोड मॅप तर हा तयार केला जाणार आहे, मात्र त्या रोड मॅप मध्ये नेमकं काय असेल, कसा असेल हा रोड मॅप याविषयी काय सांगू शकाल? फारा प्रत्येक खात्याचा एक आढावा ते घेतात। प्रत्येक खात्यासमोर काय आव्हानं आहेत, उद्योग खात्या म्हणजे आता जर गेल्या आठवड्याचा जर देवेंद्र फडणवीस यांचा आपण ट्विट पाहिलं तर राज्यामध्ये सगळ्यात जास्त म्हणजे आपल्या देशात सगळ्यात जास्त जी फंडिंग आहे फॉरेन इन्व्हेस्टमेंटची फंडिंग ती महाराष्ट्रात सगळ्यात जास्त झालेली आहे आणि महाराष्ट्र आता कधीच थांबणार नाही, महाराष्ट्र हा नेहमी पुढे जात राहील अशा प्रकारचं ट्विट त्यांनी केलं होतं। हे सूचक ट्विट त्यांनी केल्यानंतर राज्यामध्ये फॉरेन इन्व्हेस्टमेंटसाठी पुन्हा एकदा सूचक चांगलं असं वातावरण तयार झालेलं आहे। कारण महाविकास आघाडीचा काळ असेल किंवा मग कोरोनाचा काळ असेल, यावेळेस कुठेतरी महाराष्ट्र मागे पडला होता, मात्र महायुतीचं सरकार आलं। गेल्या 2.5 वर्षामध्ये देखील ही फंडिंग चांगली झाली होती। आता पुन्हा एकदा त्या फंडिंगमध्ये वाढ झालेली आहे, त्याच्यामुळे महाराष्ट्र कुठं थांबणार नाही। मात्र असं होत असताना उद्योग खात्यासाठी आपल्या राज्यामध्ये काय अजून आवश्यक आहे, विदेशामधनं जी फंडिंग डायरेक्ट फंडिंग केली जाते उद्योगांसाठी, हे सगळं काय रोड मॅप असला पाहिजे, कुठल्या वातावरणात किंवा कुठल्या जिल्ह्यामध्ये हे सगळे प्रकल्प जाऊ शकतील, कुठला जिल्हा त्यामध्ये अजून सदृढ होऊ शकतील, कुठला जिल्हा अजून विकसित होऊ शकेल, कुठल्या जिल्ह्याला उद्योगांची गरज आहे, या सगळ्याचा अभ्यास केला जाईल आणि त्यानंतर ह्या कुठे कुठे उद्योग गेले पाहिजेत याबाबतची चाचपणी जी आहे ती केली जाईल। अशा प्रकारे ते प्रत्येक खात्याचा एक अभ्यास केला जातो, 100 दिवसाचा रोडमॅप तयार केला जातो, जेणेकरून पुढची 5 वर्ष ते खातं कसं काम करेल, त्या खात्याची कशी उन्नती होईल आणि त्याचा फायदा राज्याला कसा होईल याचा एक तो मॅप तयार करण्यात येतोय। फारा उमेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। या विषयीची अपडेट आपण घेत राहूयात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।